नमस्कार मित्रांनो, टू द पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण एक कन्सेप्ट बघूया आज. लोकपाल हा तसा महत्वाचा टॉपिक आहे. बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत या टॉपिकवर. तर हे लोकपाल सध्या न्यूज मध्ये का होतं? पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल म्हणून राष्ट्रपतीकडून त्यांची नियुक्ती झालेली आहे. हे 2019 मध्ये नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे हे लोकपाल न्यूज मध्ये होतं. एक्झामच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे महत्वाचं आहे. पिनाकी चंद्र घोष आपण बघूया, ते 2013ला जरी ऍक्ट आला, 2013 पासून ते 2019 पर्यंत कोणतीही अपॉइंटमेंट झालेली नव्हती. 2019ला ही पहिली अपॉइंटमेंट झालेली आहे. पिनाकी चंद्र घोष हे देशाचे पहिले लोकपाल म्हणून त्यांनी कार्यभार हातात घेतलेला आहे. त्यांच्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया. ते जज होते हायकोर्टाचे, सुरुवातीला कॅलकाटाचे. चीफ जस्टिस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे हायकोर्टामध्ये. आंध्र प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते. त्याच्यानंतर ते जज, सुप्रीम कोर्टाचे जज म्हणून राहिलेले होते आणि सिटिंग मेंबर होते NHRCचे. अशा 4 गोष्टी त्यांच्याबद्दलच्या महत्वाच्या आहेत. बघा, आता हे क्वेश्चन ASO मेन्स 2015ला आलेला आहे. लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारणारा देश पुढील प्रमाणे कोणता? याचा उत्तर आहे स्वीडनमध्ये हे सर्वप्रथम अंमलात आणलेलं होतं. बघा, लोकपाल म्हणजे काय आपण जाणून घेऊया. लोकपाल हे एक संस्कृत वर्ड आहे. लोकपाल म्हणजे रक्षण करणारा, संरक्षण करणारा त्याचा अर्थ होतो. लोकपाललाच इंग्लिश स्वीडिश वर्ड आहे ओम्ब्युड्समन फेमस आहे. हे स्वीडिश वर्ड आहे. हे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल याचा एक हे होतो, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल याचा अर्थ होतो. तर सर्वप्रथम लोकपाल कुठं आणलेला आहे? तर स्वीडनमध्ये आणलेला आहे. याच्याबद्दलची काही माहिती आपण जाणून घेऊया. ओम्ब्युड्समन ही स्कॅन्डिनेव्हियन संकल्पना आहे. स्कॅन्डिनेव्हियन हा वर्ड महत्वाचा आहे. स्कॅन्डिनेव्हियन हा एक तिथला एक ग्रुप ऑफ कंट्रीजला आपण स्कॅन्डिनेव्हियन म्हणतो, युरोपच्या. तर तिथली संकल्पना आहे ओम्ब्युड्समन. स्वीडनमध्ये 1809 पासून अंमलात आणलेली आहे. फर्स्ट कंट्री स्वीडन आहे. सेकंड कंट्री फिनलँड आहे. फिनलँडमध्ये 1919 पासून अस्तित्वात आलेली आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा देशानं ही संकल्पना राबवलेली आहे. पण स्वीडन आणि फिनलँड जरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. भारतामध्ये हे कसं आलेलं आहे? भारतामध्ये मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणा आयोग म्हणजे फर्स्ट ARC हे झालं होतं. फर्स्ट ARC 1966 मध्ये जेव्हा अस्तित्वात आली होती, तेव्हा त्यांनी रेकमेंड केलं होतं की लोकपाल हे असलं पाहिजे. हे त्यांचं रेकमेंडेशन आहे. लोकपाल हे असलं पाहिजे मोरारजी देसाईच्या अध्यक्षतेखाली. त्याला अनुसरून महाराष्ट्राने हे अनुकरण केलं. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे लोकपालचा ऍक्ट आणणार. म्हणजे महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 आणि इम्प्लिमेंटेशन 1972ला झालेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, ओरिसानं जरी पहिला ऍक्ट आणला असेल पण इम्प्लिमेंटेशन तर झालेलं नव्हतं. 1971चा आपला कायदा आहे आणि 1972ला आपण इम्प्लिमेंट केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यसेवा प्रिलिम्स 2013ला आलेला आहे. भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शवणारी आहे? आपण आताच बघितलं, स्कॅन्डिनेव्हिया मधील ओम्ब्युड्समन ही संकल्पना आहे. त्या संकल्पनेला अनुसरून आपण लोकपाल आणि लोक आयुक्त ही पदे अंमलात आणलेली आहेत. भारतीय संसदीय आयुक्त हे नाही आहे. रशियातील प्रोसिक्युटर जनरल आहे आणि फ्रान्समधील कौन्सिल ऑफ स्टेट. तर हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, कन्फ्युजनचं याच्यामध्ये काहीही नाही आहे. स्कॅन्डिनेव्हियन मधील ओम्ब्युड्समन ही संकल्पना आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण बघू. लोकपाला संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1963 मध्ये डॉक्टर LM सिंघवी यांनी सर्वप्रथम लोकपाल ही संज्ञा वापरली. करेक्ट आहे. 1963 मध्ये जे LM सिंघवी होते त्यांनी ही म्हणजे प्रथम दर्शा ही लोकपालची संज्ञा वापरली. पहिले जनलोकपाल विधेयक शांतीभूषण 1968 मध्ये सादर केलेलं आहे. हे पण करेक्ट आहे. म्हणजे शांतीभूषण यांनी 1968 मध्ये प्रथम सादर केलं. ते आपण बघू किती लोकपालचे किती बिल्स सादर झाले होते आतापर्यंत वगैरे. आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये ते कव्हर करू. आतापर्यंत लोकपाल व जनलोकपाल बिल संसदेत 8 वेळा प्रस्तुत केलेलं आहे. हे चुकीचं आहे, कारण 2011 पर्यंत 8 वेळा संसदेत बिल पारित झालं होतं, पण एकही वेळेस ते पास झालेलं नाहीये. 2013ला प्रथमतः ते ऍक्ट पास झाला आणि ऍक्ट मध्ये कन्वर्ट झाला 2013 मध्ये. तर हे चुकीचं आहे. अंतिमतः 2013 मध्ये लोकपाल विधेयकाला संसदेची मान्यता मिळाली. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. याचं उत्तर आहे 2.
ठीक आहे. 2011 पर्यंत 8 वेळा होता. हे असे कन्फ्यूज करतात थोडे क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला माहिती असते की 8 वेळा आपण वाचलेलं आहे, ते हे करेक्ट असू शकते. 2011 पर्यंत 8 वेळा होतं. 2013ला हे 9वं होतं, त्याच्यामुळे हे इनकरेक्ट आहे. 1963ला LM सिंघवी यांनी प्रथमदर्शी संज्ञा वापरली होती. 1968ला शांतिभूषण यांनी केलं होतं. एखाद्या वेळेस प्रशांत भूषण आलं तर कन्फ्यूज होऊ नका. शांतिभूषण 1968ला प्रथम त्यांनी हे केलेलं आहे. बघा, 1963ला फर्स्ट आयडिया, ओम्ब्युड्समॅनची पहिली आयडिया पार्लमेंटमध्ये डिस्कस झाली होती. 1966ला फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, म्हणजे आपण बघितलेलं होतं मोरारजी देसाईच्या अध्यक्षतेखाली 1966 मध्ये ते त्यांनी रेकमेंड केलं होतं, एक तर सेंटरला आणि दुसरं स्टेटला. सेंटरला त्यावेळेस त्यांनी अंमलात आणलेलं नव्हतं, पण स्टेट लेवलला महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. त्यांनी 1971ला ऍक्ट आणला आणि 1972 पासून इम्प्लिमेंटेशन सुरू झालं त्याच्या. 1968ला बघा लोकपाल बिल इंट्रोड्यूस झाला होता, पण पास झालेलं नाही. 2011 पर्यंत 8 वेळा इंट्रोड्यूस झालं, पण पास झालेलं नव्हतं. 2002 मध्ये कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिशन हेडेड बाय व्यंकटचलय यांनी काय म्हटलं होतं, लोकपाल असलं पाहिजे, लोकायुक्त असलं पाहिजे, परंतु प्राईम मिनिस्टर त्या लोकपालच्या अधिकार क्षेत्रात असलं नाही पाहिजे. प्राईम मिनिस्टर शुड बी केप्ट आउट ऑफ लोकपाल्स अँबिट. आत्ताचं जे ज्युरिस्डिक्शन आहे त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर आहे, अधिकार क्षेत्रात त्यांच्या आहे. 2013ला ऍक्ट पास झाला. ठीक आहे. यावेळेस एससी सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, लोकपाल अपॉइंटमेंट प्रोसेस नीड नॉट टू बी स्टॉल्ड मिअरली ड्यू टू द अब्सेन्स ऑफ लीडर ऑफ ऑपोजिशन. म्हणजे त्यावेळेस लीडर ऑफ ऑपोजिशन कोणी नव्हतं 2014 ते 2019च्या दरम्यान. त्यावेळेस त्याच्यामुळे त्यांनी हे थांबवलं होतं. त्याच्या सिलेक्शन कमिटीमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशनला सदस्यत्व आहे, त्याच्यामुळं लीडर ऑफ ऑपोजिशन 10% पेक्षा कमी काँग्रेसला मिळाले होते, म्हणून त्यांना ऑफिशियली दर्जा नव्हता, त्याच्यामुळे हे लेट झालं होतं. पण सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं की ते लीडर ऑफ ऑपोजिशन जरी नसलं तरी लोकपालचं अपॉइंटमेंट थांबलं नाही पाहिजे. ते ऍक्टमध्ये पण लिहिलेलं आहे की कोणत्याही सदस्यत्वाचा अब्सेन्स जर असेल, सदस्य नसतील तर त्याला चॅलेंज करता येत नाही, तुम्ही अपॉइंटमेंट करू शकता, हे ऍक्टमध्ये आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. राज्यसभा मेन्स 2018 आलेला आहे. भारतीय संसदेत 1968 मध्ये सर्वप्रथम लोकपाल विधेयक मांडण्यात आले होते. आपण बघितलं होतं 1968 मध्ये शांतिभूषण यांनी ते विधेयक मांडलं होतं पहिल्यांदा. हे करेक्ट आहे. भारतात लोकपाल ही संस्था अद्यापही अस्तित्वात येऊ शकली नाही. कधी अस्तित्वात आली? 2013ला ऍक्ट अस्तित्वात आला, पण अपॉइंटमेंट कधीच आहे? 2019ला अपॉइंटमेंट आहे. बघा, याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकते, तुम्हाला ट्रॅप होऊ शकतो याच्यामध्ये. जर त्यांना ऍक्ट विचारायचा असला असता तर त्यांनी हे जून 2018 दिलंच नसतं, कारण आणि त्यांनी जून 2018 याच्यासाठी दिलेलं आहे. पेपर त्यावेळेस सेट झाला असेल, एक्झाम त्यावेळेस असेल, त्याच्यानंतर पेपर सेट झाल्यानंतर कदाचित अपॉइंटमेंट होऊ शकते. या गोष्टीला पकडून त्यांनी ते जून 2018 दिलेलं होतं. म्हणून हे जरी तुम्हाला माहित नसलं असतं तरी तुम्ही लॉजिक असा असला पाहिजे की त्यांनी जे कंसात डेट दिली याचा अर्थ ते अस्तित्वात आलेलं नाही, जरी ऍक्ट 2013ला आला असला तरी. त्याच्यामुळे हे असा ट्रॅप असू शकतो, तर लॉजिक असा लावला पाहिजे. तर याचं उत्तर बोथ आहे, दोन्ही करेक्ट आहे. नेक्स्ट आहे PSI प्रिलिम 2014. मान्य राष्ट्रपतीने लोकपाल विधेयक 2013ला 1 जानेवारी 2014ला मान्यता दिली. 2013ला ऍक्ट पास झाला दोन्ही लोकसभा आणि राज्यसभामध्ये. 1 जानेवारी 2014ला राष्ट्रपतीने मान्यता दिली. लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री, खासदार येतात. मी आता सांगितलं पंतप्रधान आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत. आपण डिटेलमध्ये थोडं बघूया नंतर. हे दोन्ही विधाने बरोबर आहे. स्टेटमेंट म्हणजे बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. बघा, 1 जानेवारी 2014ला प्रणव मुखर्जी जे राष्ट्रपती होते त्यावेळेस त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. अंमलबजावणी त्याची 6 जानेवारी 2014ला झालेली आहे. केंद्र स्तरावर लोकपाल असलं पाहिजे आणि राज्य स्तरावर लोकायुक्त असलं पाहिजे. रचना कशी आहे? लोकपाल अध्यक्ष 1 आणि 8 सदस्य. बघा, 1 अध्यक्ष आणि 8 सदस्य म्हणजे जास्तीत जास्त 9 लोक असले पाहिजे लोकपालमध्ये. लोकायुक्त आपण नंतर बघू. लोकपाल निवड समिती असते, सिलेक्शन कमिटी म्हणतो आपण त्याला. कोण कोण असतं याच्यामध्ये? पंतप्रधान, सरन्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे नाही, इथं लक्षात ठेवा, लोकसभेचे अध्यक्ष. विरोधी पक्ष नेता हे पण लोकसभेचे, राज्यसभेचे नाही, पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, लोकसभेचे. कायदेतज्ञ, कोणीही कायदेतज्ञ जे राष्ट्रपतीद्वारा नामनिर्देशित नॉमिनेशन मिळेल असं कोणी, म्हणजे 5 लोक असतील त्याच्यामध्ये निवड समितीमध्ये, हे लोक लोकपाल आणि त्यांच्या सदस्याची निवड करतील. आता समजा हे जे निवड समिती आहे त्यांना वाटलं तर सर्च कमिटी सेटअप करू शकतात. सर्च कमिटी कशासाठी? तर
एक 7 लोकांची सर्च कमिटी, ते लोक जे इलिजिबल आहेत लोकपालसाठी त्या लोकांची लिस्ट हे सिलेक्शन कमिटी समोर आणून ठेवतील. त्यापैकी ते सिलेक्शन कमिटी निवडतील. म्हणजे यांचं काम सोपं होण्यासाठी एक सर्च कमिटी सेटअप करू शकतात. हे पण एक गोष्ट याच्यात आहे, सर्च कमिटीने समजा काही 10 लोकांची लिस्ट दिली, पण असं यांना बाइंडिंग नाही आहे की लोकपाल निवड समितीनं 10 लोकांपैकी सिलेक्शन केलं पाहिजे. जर त्यांना वाटलं तर ते कोणालाही सिलेक्ट करू शकतात, अदर दॅन सर्च कमिटीनं रेकमेंड केलेले. बाइंडिंग नाही आहे. आता बघू आपण अध्यक्ष आणि सदस्य यांचं जे पात्रता वगैरे बघू. पहिले सदस्यत्व बघू. न्यायिक, याच्यामध्ये न्यायिक आणि गैरन्यायिक म्हणजे ज्युडिशियल आणि नॉन ज्युडिशियल असे आहे. ज्युडिशियल 4 आणि नॉन ज्युडिशियल 4 कंपल्सरी आहे. नॉन ज्युडिशियल 50% पाहिजे, कंपल्सरी आहे. न्यायिक सदस्य आणि गैरन्यायिक सदस्य. पात्रता यांची ज्युडिशियल मेंबरची कसं आहे, जज असलं पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये किंवा चीफ जस्टिस असले पाहिजे हायकोर्टामध्ये. यांची टर्म आहे 5 वर्ष किंवा जे 70 वर्ष जे अगोदर येईल ते 5 वर्ष किंवा वयाचे 70 वर्ष. तर नॉन ज्युडिशियलमध्ये कोण पात्रता आहे, कोणतेही तज्ज्ञ व्यक्ती ज्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे. 25 वर्षाचा अनुभव कशामध्ये, भ्रष्टाचार विरोधी धोरण, लोक प्रशासन, वित्त, बँकिंग, विमा, कायदा व व्यवस्थापन किंवा दक्षता, ह्यापैकी कुठल्याही क्षेत्रामध्ये 25 वर्षाचा जर अनुभव असेल तर त्यांना नेमणूक करण्यात येते. म्हणजे ते पात्र असतात त्या पदासाठी. तर बघा 4 आणि 4 याच्यामध्ये 50% जे आहे 50% SC ST किंवा मायनॉरिटीज, वुमन, OBC याच्यासाठी राखीव आहे. पूर्ण याच्यापैकी हे 50% कंपल्सरी आहे आणि 50% ज्युडिशियल मेंबर्स. आता बघू आपण अध्यक्षासाठी काय पात्रता आहे. हे आपण बघितलं, ज्युडिशियल मेंबरसाठी हे पात्रता आहे, नॉन ज्युडिशियल मेंबरसाठी हे पात्रता आहे. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे यांची पात्रता. म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सिटिंग किंवा मग रिटायर असू शकतात, जज ऑफ सुप्रीम कोर्ट असू शकतात किंवा मग एमिनंट पर्सन पण असू शकतात. म्हणजे तिन्ही पैकी कोणतंही चालेल त्यांना, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा मग जज ऑफ सुप्रीम कोर्ट किंवा मग एमिनंट पर्सन. एमिनंट पर्सन कोण, हेच 25 वर्ष अनुभव असलेले, या 5 क्षेत्रामधून 25 वर्ष अनुभव असलेल्या कोणत्याही व्यक्तीला अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात येऊ शकते. टर्म काय आहे, 5 वर्ष किंवा 70 वर्ष जे अगोदर येईल ते. बघा ज्युडिशियल मेंबर आहे सध्या आणि नॉन ज्युडिशियल मेंबर आहे. 4 आहे, एक वॅकंट दिसतंय इथे. आणि नॉन ज्युडिशियल मेंबर 4 लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले आहेत. जास्तीत जास्त तर सिव्हिल सर्वंटच दिसत आहे. याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात घेण्यासारखे आहे, श्री DK जैन. DK जैन हे चीफ सेक्रेटरी होते महाराष्ट्राचे, हे थोडंसं लक्षात घ्या. आता प्रतिबंध, काही गोष्टी प्रतिबंध काय सांगितले त्यांनी, वय वर्ष 45 पेक्षा कमी नसावे. म्हणजे 40व्या वर्षी जर कोणी असेल तर त्याला आपल्याला नेमणूक करता येत नाही. 45 पेक्षा कमी वय नसायला पाहिजे. 45 ते पुढं मग किती असले तरी चालते, म्हणजे 70च्या अगोदर. समजा 45 का ठेवला असेल मित्रांनो, याला एक लॉजिक आहे बघा. 25 वर्ष त्यांनी सांगितलेलं आहे अनुभव पाहिजे. 20 वर्ष जरी तुमची नोकरी असेल तर 25 वर्ष म्हणजे 45 तुम्हाला होऊ शकते. तर 45 वय त्यांनी एक लॉजिक सांगतोय, नॉट नेसेसरी तसंच असेल. निवृत्तीनंतर 5 वर्ष निवडणूक लढता येणार नाही, सदस्य किंवा याला दोघांनाही निवडून. म्हणजे जर ते रिटायर झाले त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. असंही अजून काहीतरी प्रतिबंध आहेत. म्हणजे म्युन्सिपाल्टी किंवा मग पंचायत मधला कोणता नसतो, मेंबर ऑफ पार्लमेंट यांना पाहिजे नाही, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पाहिजे नाही, असे काही प्रतिबंध पण आहेत. रिअपॉइंटमेंटची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. रिअपॉइंटमेंटमध्ये अध्यक्षाला वगैरे काय कोणत्याही घटनाच्या पदावर जाता येणार नाही, निवडणूक 5 वर्ष लढवता येणार नाही. सदस्याला पण तीच अट आहे. सदस्याला अध्यक्षपद होता येतं, म्हणजे रिअपॉइंट करता येतं. समजा सदस्य असतील तर त्याला अध्यक्ष होता येतं, पण याला एक थोडंसं अट काय आहे, दोन्हीचं ॲग्रिगेट मिळून 5 वर्ष असलं पाहिजे. म्हणजे एखादा सदस्य 2 वर्ष राहिला आणि त्याच्यानंतर नेमणूक म्हणून अध्यक्ष म्हणून झाली तर त्याला पुढं फक्त 3 वर्ष अध्यक्षपद मिळेल, 5 वर्ष मिळणार नाही. कारण दोन्हीचा ॲग्रिगेट 5 वर्षच पाहिजे, सदस्य आणि अध्यक्षाचं. हे तेवढं लक्षात ठेवा. विशेष म्हणजे पगार आणि खर्च जो आहे CF आहे, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये त्यांचं हे होतं, तिथून पगार त्यांचा निघतो. हे महत्वाचं आहे. अध्यक्षाला पगार हे CJ आहे, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा दर्जा असतो, त्यानुसार त्यांना पगार मिळाला पाहिजे. सदस्याला जज ऑफ सुप्रीम कोर्ट या पदाचा दर्जा असतो, त्यानुसार त्यांना पगार दिला गेला पाहिजे. ज्युरिस्डिक्शन बघूया. ज्युरिस्डिक्शन मध्ये काय आहे, प्राईम मिनिस्टर आहे, मिनिस्टर इन द युनियन गव्हर्नमेंट, मेंबर ऑफ पार्लमेंट, ऑफिशियल ऑफ युनियन गव्हर्नमेंट, ABCD ग्रुप जे आहे, ग्रुप A B C D चे सगळे मेंबर्स आहेत.
हे लोक सगळे कॉर्पोरेशन असेल, सोसायटी असेल, ऑटोनॉमस बॉडी असेल, हे पार्टली किंवा होलली युनियन किंवा स्टेट गव्हर्नमेंट फंड करते, अशी सगळे संस्था याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. आता हे थोडंसं एक्स्ट्रा काय माहिती सांगतो मी तुम्हाला. एनी सोसायटी ऑर सर्च बॉडी दॅट रिसिव्ह फॉरेन कॉन्ट्रीब्युशन अबोव 10 लाख, 10 लाखाच्या वर जर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन मिळत असेल, ती संस्था पण याच्या अधिकार क्षेत्रात आहे. पंतप्रधानाला काही अपवाद आहेत. समजा इंटरनॅशनल रिलेशन, ॲटॉमिक एनर्जी, स्पेस, पब्लिक ऑर्डर, सिक्युरिटी, इंटरनल आणि एक्सटर्नल या विषयासंदर्भात कोणतीही इन्क्वायरी पंतप्रधान यांच्या विरोधात लोकपाल इनिशिएट करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इंटरनॅशनल रिलेशन, ॲटॉमिक एनर्जी, स्पेस, पब्लिक ऑर्डर, सिक्युरिटी, ठीक आहे. बाकी मग सगळे यांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. हे फॉरेन कॉन्ट्रीब्युशनचं महत्वाचं आहे. 10 लाखाच्या वर ती संस्था पण याच्यात कव्हर होते. बघा, आपण आता थोडं क्वेश्चन बघू. राज्यसेवा मेन्स मध्ये 2019ला काय आलेलं आहे. 2013च्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याप्रमाणे लोकपाल संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सदस्य मिळून अधिकतम सदस्य असले पाहिजे. आपण बघितलेलं आहे, एक अध्यक्ष प्लस 8, 4 ज्युडिशियल आणि 4 नॉन ज्युडिशियल, अशा मिळून 9 लोक असले पाहिजे. तर हे उत्तर याचं 9 आहे. अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवशी लोकपाल यांचे कमीत कमी वय किती असले पाहिजे. बघा आता 65, 45, 30 आणि 35. आता 30 आणि 35 हे तर राहूच शकणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे 25 वर्ष अनुभवचं एक क्रायटेरिया आहे अध्यक्षाला आणि सदस्याला. तर 25 वर्ष क्रायटेरिया म्हणजे कोणी 10 वर्षाचा किंवा 15 म्हणजे 5 वर्षाचा नसू शकतो. हे लगेच इलिमिनेट होतात. आता कन्फ्युजन 65 आणि 45 मध्ये होऊ शकतं. तर 65 इतकं जास्त वय तर ठेवणार नाही, ते खूप जास्त लेट. 65 वर्ष नंतर, आणि आपण सांगितलेलं त्यांनी 70 वर्षाचा क्रायटेरिया आहे, 70 वर्षापर्यंतच त्यांना राहता येतं. पण एवढं कट टू कट तर कोणी ठेवणार नाही 5 वर्षच, कारण त्याचं टर्म पण 5 वर्षाची आहेच. त्याच्यामुळे 45 वर्षापर्यंत आपण लॉजिकली पोहोचू शकतो, जरी माहीत नसलं तरी. हे असं थोडे लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायचा. लोकपालाची नियुक्ती कोण करते. बघा, कोणत्याही भारत सरकारमध्ये किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा कोणत्याही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये नियुक्ती हे फक्त राष्ट्रपतीद्वारे आणि किंवा राज्यपालद्वारे यांच्याद्वारेच होत असते. पॉलिटिकल पार्टी, गव्हर्नमेंट हे कोणी करत नाही. त्यामुळे भारताचे राष्ट्रपती हेच याला उत्तर आहे. राज्याचे मुख्यमंत्री नाही. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कसे असणार आहे, कारण सुप्रीम कोर्ट मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाचा दर्जा आहे अध्यक्षाला, ते क्रायटेरिया आहे. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असू शकत नाही. लोक आयुक्त हे यांचं सबऑर्डिनेट पद आहे लोकपालांची, त्याच्यामुळे हे नियुक्ती कशी करणार. त्यामुळे हे इलिमिनेट होऊन भारताचे राष्ट्रपती एकच पर्याय उरतो. लोक आयुक्ताचं नियुक्ती कोण करतं. राज्यपाल करतात लोक आयुक्ताची नियुक्ती. लोकपालामधील अध्यक्ष व सदस्याबाबत तक्रारी असल्यास राष्ट्रपती आदेशाद्वारे अध्यक्ष किंवा एखाद्या सदस्याला त्याच्या पदावरून काढून टाकील. जर अध्यक्ष अथवा सदस्य यांच्या विरुद्ध खालील प्रकरण असेल तर. काय कधी काढता येते राष्ट्रपतींना. दिवाळखोर कायदेशीर निकाल दिला असेल तर बरोबर आहे. दिवाळखोरीचा कायदेशीर निकाल असेल, इन्सॉल्व्हन्सी असेल तर काढता येतो. त्यांच्या कार्यालयाच्या कर्तव्याभावावर एखादी पगारी नोकरी त्याचा पदावधी दरम्यान कामाला असल्यास, म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट जर असतील तरी त्यांना काढता येतो. राष्ट्रपतींच्या निष्कर्षात तो शारीरिक किंवा मानसिक दुर्बलतेमुळे पद चालू ठेवण्यास अयोग्य असल्यास, म्हणजे त्याची पात्रता नाही आहे मानसिक किंवा शारीरिक, तरीही काढता येतो. गैरवर्तवणुकीसाठी दोषी ठरला असेल, म्हणजे डीम टू बी गिल्टी मिसबिहेवियर असेल तरी त्यांना काढता येतो. 4ही काढता येतो, म्हणजे ऑल ऑप्शन्स आर करेक्ट आहे. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी, डीम टू बी मिसबिहेवियर असेल तर राष्ट्रपती डायरेक्ट त्यांना काढतात. पण फक्त मिसबिहेवियर असेल, फक्त मिसबिहेवियर, डीम टू बी मिसबिहेवियर मध्ये दिलेला आहे कोणत्या गोष्टी डीम टू बी मिसबिहेवियर आहे. पण फक्त मिसबिहेवियर असेल तर हे सुप्रीम कोर्टात राष्ट्रपती पाठवतात. सुप्रीम कोर्टात राष्ट्रपती पाठवतात. 100 पेक्षा जास्त मेंबर ऑफ पार्लमेंटची पेटिशन जर साईन झाली असेल, ते राष्ट्रपती घेतात आणि ते सुप्रीम कोर्टात पाठवतात. सुप्रीम कोर्टाच्या रेकमेंडेशन नुसार मग ते त्यांना काढून टाकतात मिसबिहेवियर असेल तर. हे लक्षात ठेवा. लोकायुक्त ही यंत्रणा सर्वप्रथम कुठं आलेली आहे आपण बघितलं होतं. 1971ला कायदा आला होता आणि महाराष्ट्रात होता. 1970ला जरी त्यांनी कायदा आणला असेल पण ती इम्प्लिमेंटेशन झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे 1971चा कायदा हा कार्यान्वित झाली. बघा, यांनी सांगितलं निर्माण करण्यात येऊन कार्यान्वित झाली. ओडिशामध्ये कार्यान्वित झालं नव्हतं, त्याच्यामुळं 1971 महाराष्ट्र हे करेक्ट आहे. कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. कम्पॅरिझन करू आपण थोडंसं लोकपाल आणि लोकायुक्तमध्ये. हे लोकपाल आणि लोकायुक्ताचा कायदा 2013चा आहे आणि हा कायदा 1971चा आहे. त्याच्यात अंमलबजावणी 2014, 16 जानेवारी 2014 आणि हे 25 ऑक्टोबर
1972. सन जरी लक्षात ठेवलं बस झालं, डेटची काही गरज नाही. पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष. पहिले लोकायुक्त कोण होते? कोतवाल, SP कोतवाल होते. आणि याच्यात बघा थोडंसं डिफरन्स आहे. इकडं उपलोकपाल असं कन्सेप्ट नाही आहे, पण इथं उपलोकायुक्त आहे. लोकायुक्त आणि उपलोकायुक्त. इथं 1+8 असतात 9, आणि इथं लोकायुक्त 1 आणि उपलोकायुक्त 1 किंवा अधिक, म्हणजे फिक्स नाही आहे. राज्यपाल जेवढं ठरवतील तेवढं. तर 1972ला नाडकर्णी हे पहिले उपलोकायुक्त होते. कोतवाल हे पहिले लोकायुक्त होते. नाडकर्णी हे पहिले उपलोकायुक्त होते. आत्ताचे लोकायुक्त आहेत टहली आणि जज होते बॉम्बे हायकोर्टला, टहली आणि आत्ताचे जे उपलोकायुक्त आहे हे शर्मा आहेत. शर्मा उपलोकायुक्त. काही काळासाठी 2 उपलोकायुक्त होते आपल्याकडे, जे मुंबईचे कमिशनर आणि नंतर महाराष्ट्राचे DGP होते पडसिलगीकर. त्यांना उपलोकायुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती काही काळासाठी. ते आता डेप्युटी NSA आहे, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर डेप्युटी. तर त्या काही काळासाठी 2 उपलोकायुक्त आहेत. आता एकच उपलोकायुक्त आहे शर्मा. 2015 पासून यांची अपॉइंटमेंट आहे दोघांची. 2015 ते आता 2020 चालू आहे. 5 वर्षापासून हेच आहे. लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? बघितलं, महाराष्ट्रात. 1971ला ऍक्ट आला, 1972ला इम्प्लिमेंटेशन. ओरिसा असेल तरी पण ते हे झालेलं नव्हतं. ठीक आहे. लोकयुक्त संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. लोकायुक्त संस्था स्थापन करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. बरोबर. लोकायुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्याकडून केली जाते का? नाही, राज्यपालाकडून केली जाते. ही चुकीचं आहे. कर्नाटक लोकायुक्त संस्था संपूर्ण देशात सर्वात जास्त प्रभावशाली म्हणून ओळखली जाते. हे करेक्ट आहे. ए आणि सी याचं उत्तर आहे 3. कर्नाटक हे खूप पॉवरफुल आहे लोकायुक्ताच्या बाबतीत. त्यांच्या पॉवर्स आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन खूप जास्त पॉवरफुल आहे. पूर्ण देशामध्ये कर्नाटक 1 नंबरला गणल्या जातं लोकायुक्ताच्या, म्हणजे अधिकार क्षेत्र असतील, पॉवरफुल असतील या बाबतीत, ऑथॉरिटीच्या बाबतीत. राज्यसेवा मेन्सला 2016ला आलेला आहे. 1971 मध्ये महाराष्ट्रात लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. लोकायुक्ताची नेमणूक राज्यपाल करतात. हे बरोबर आहे. पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. हे पण बरोबर आहे. लोकायुक्ताच्या पदच्युत प्रस्ताव विधान परिषद मांडला जातो. मित्रांनो, विधान परिषद प्रत्येक राज्यात असते का? नसते. विधानसभा प्रत्येक राज्यात असते, पण विधान परिषद प्रत्येक राज्यात नसते. म्हणून हे जरी माहिती नसलं आपल्याला ऍक्ट, तरी लॉजिकली आपल्याला हे कट करता येते. विधान परिषद प्रत्येक राज्यात नसते, म्हणून ABC त्याचं उत्तर आहे 4. तर अशा प्रकारे आपण लोकायुक्त आणि लोकपाल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चन्सद्वारे किंवा क्वेश्चनमध्ये लॉजिक कसं डेव्हलप करायचं, कसं जरी माहिती नसेल तर कसं आपण क्वेश्चनपर्यंत पोहोचू शकतो, हे मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये टू द पॉइंट या YouTube चॅनलवर.